निरोप घेत देवा आता आज्ञा असावी, चुकलं काही आमचं तर क्षमा असावी. बऱ्याच घरात 1.5 दिवसाचे गणपती असतात, तर काही घरात 5 दिवसाचे असतात, तर काही घरात 7 दिवसाचे असतात, तर काही घरात अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पांची स्थापना केली जाते, सेवा केली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीचे जे काही प्राणप्रतिष्ठा आहे, जेव्हा आपण मूर्तीमध्ये प्राण आणतो आणि जेव्हा मूर्ती विसर्जन करतो, तर तेव्हा गणपती बाप्पांच्या मूर्तीचे जे काही प्राणप्रतिष्ठा आहे, जेव्हा आपण मूर्तीमध्ये प्राण आणतो आणि जेव्हा मूर्ती विसर्जन करतो, तर तेव्हा विसर्जनाचा सुद्धा एक मंत्र असतो. तेव्हा विसर्जनासुद्धा एक मंत्र असतो. तर मूर्तीतले जे काही प्राण आहेत, तर ते आपल्याला काढायचे असतात आणि गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं असतं. कारण जेव्हा जोपर्यंत आपण प्राण काढत नाही, तोपर्यंत मग एक मूर्ती असणार आहे. ज्या पद्धतीने मूर्तीमध्ये प्राण आल्याशिवाय त्याच्यामध्ये देवतत्व येत नाही, त्याच पद्धतीने आपल्याला मूर्तीमधलं प्राणसुद्धा काढायचं आहे. त्याच्यानंतर त्याचं आपल्याला विसर्जन करायचं आहे. आता विसर्जनाचा मंत्र कुठला आहे आणि मेन म्हणजे जे काही पूजेचं सामान आहे, तर त्याचं काय करावं त्या संदर्भातली पण माहिती आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथम ज्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे, तर त्या दिवशी प्रत्येकाने घरातल्याने उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे. आणि अगदी एखादं नसेल, आता समजा बऱ्याच वेळा असं होतं ना की ताई, आमच्या घरातल्या कर्ता व्यक्तींना गणपती बाप्पांची स्थापना केलेली होती आणि आम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीतलं देवपण काढून घेऊ शकतो का? तर हो, म्हणजे काय, आता पुरुषांनीच करायचं असं नाही आहे, महिला जरी असतील तरी त्यांनीही करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर एक दिवा लावून घ्यायचा आहे. तुम्हाला कुठला पण असेल, किंवा जर बघा तुमच्या घरात समई असेल तर ती तुम्हाला समई प्रज्वलित करून घ्यायची आहे. ज्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहोत, तर त्या दिवशी सुद्धा गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून, अर्थात आपल्याला बघा जे काही मोदक आहेत तर ते करायचे आहेत आणि वरण भात भाजी चपाती नैवेद्याला दाखवायचं आहे. आता प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते. काही ठिकाणी पहिल्या दिवशी जो स्वयंपाक बनवला जातो तो शेवटच्या दिवशी सुद्धा, म्हणजेच निरोप देण्याच्या दिवशी सुद्धा बनवला जातो. तर तुमच्या घरात जी पद्धत असेल ना, तर ती तुम्ही करावी. आता सगळ्यात आधी गणपती बाप्पांना आपण त्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, तर गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणलेले आहेत, तर अर्थात आपल्याला ते प्राण काढायचे आहेत. मग ते कसे काढायचे ते तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांची स्थापना करत असतो ना, गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण केलेलं आहे, तर त्याच पद्धतीने आपल्याला अर्पण करायचं आहे. आता समजा श्रीमद महागणाधिपते नमः विलेपारणार्थम चंदम समर्पयामी, म्हणजेच गणपती बाप्पा म्हणायचं आहे की गणपती बाप्पा, मी तुम्हाला चंदन अर्पण करत आहे. नंतर श्रीमद महागणाधिपते नमः अलंकारार्थम अक्षदम समर्पयामी हरिद्रम कुंकुम सौभाग्य द्रव्यदम समर्पयामी, म्हणजेच काय, गणपती बाप्पांना म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करत आहे. श्रीमद महागणाधिपते नमः ऋतुकालात्वम पुष्पम समर्पयामी, असं म्हणायचं आहे. तर की हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. श्रीमद महागणाधिपते नमः धूपम अर्घयामी, म्हणजेच काय, हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला धूप अर्पण करत आहे. श्रीमद महागणाधिपते नमः दीपम दशयामी, म्हणजेच काय, की हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला म्हणजेच दिव्याने ओळत आहे. बघा, ज्यांना हे संस्कृतमध्ये म्हणणं शक्य असेल तर त्यांनी ते म्हणावं, नाही तर मग मराठीत म्हटलं तरी चालेल. काय, तर हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला गंध अर्पण करत आहे. हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला चंदन अर्पण करत आहे. हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे. असं तुम्ही मराठीत म्हटलं तरीही ते परमेश्वराला समजतं. तर आता हे सगळं म्हणून झाल्यावर आपल्याला जो काही तुम्ही नैवेद्य गणपती बाप्पांसाठी बनवलेला आहे तो तुम्हाला अर्पण करायचा आहे. जी तुमच्याकडे परंपरा आहे ती तुम्हाला गणपती बाप्पा, म्हणजे जो काही नैवेद्य तुमच्याकडे बनवला जातो, तर तो तुम्हाला गणपती बाप्पांना तिथे अर्पण करायचा आहे. चौकोनी मंडल करायचं आहे आणि त्याच्यावर नैवेद्य ठेवायचा आहे. गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करत असताना तुळशीचं पान, आपल्याला माहिती आहे की आपण गणपती बाप्पांना आपण नैवेद्याला ठेवत नाही, पण नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ओम ब्रह्मणे अमृततत्वाय स्वाहा, असं म्हणायचं आहे. आणि गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर बघा, सुरुवातीला म्हणजेच पहिल्या दिवशी आपण आचमन केलेलं आहे, तर परत आपल्याला आचमन करायची अशी गरज नाही आहे. तर बऱ्याच ठिकाणी असं असतं की ज्या पद्धतीने आपल्याला पहिल्या दिवशी आचमन करतो, तर त्याच पद्धतीने आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी सुद्धा आचमन करायचं असतं. तर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही ती करू शकता. आता हे करून झाल्यावर
तर आपल्याला बघा गणपती बाप्पांची आरती करायची आहे. तर आता आरती वगैरे करून झाली, मंत्र पुष्पांजली गणपती बाप्पांची करून झाली की घरात जो कोणी कर्ता व्यक्ती असेल किंवा जर तो काही कामासाठी बाहेर गेला असेल तर ते स्त्रियासुद्धा करू शकतात, पण घरातल्या कर्ता व्यक्तीने केलं तर अतिशय उत्तम. तर काय करायचं आहे, तर आपल्या हातात अक्षदा घ्याव्या. अक्षदा हातात घेतल्यावर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर ते अर्पण करायचे आहेत. पण त्याच्या आधी अक्षदा हातात घेतल्यावर एक मंत्र म्हणायचा आहे. तो तुम्हाला बघा इथे फ्लॅश होत असेल. यातुम देव गणाः सर्व पूजा माधाया पार्थिवा इष्ट कामा सिद्धार्थ पुनरागमनाय च. तर असा हा मंत्र म्हणायचा आहे आणि ज्या काही अक्षदा आहेत ना तर त्या गणपती बाप्पांवर अर्पण करायच्या आहेत. आणि या मंत्राचा अर्थ असा होतो की हे गणपती बाप्पा, माझी पूजा स्वीकारा, माझ्या मनातल्या, माझ्या कुटुंबातल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करा आणि पुढच्या वर्षी लवकर या. आणि म्हणजेच काय की आपण गणपती बाप्पांचे मूर्तीतले जे काही प्राण आहेत ना ते आपण काढलेले आहेत. आणि हे म्हणून झाल्यावर गणपती बाप्पांची मूर्ती अलगद थोडीशी हलवायची आहे किंवा थोडीशी उचलून परत खाली ठेवायची आहे आणि सगळ्यांनी म्हणायचं आहे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशी आपल्याला गर्जना करायची आहे. आता हे करून झाल्यावर जे काही बाकीचं सामान आहे तर त्याचं काय करायचं ते पण सांगते. अर्थात प्राण काढल्यावर त्या गणपतीची मूर्तीचे आपल्याला विसर्जन करायचं असतं. आणि अर्थात जर तुमच्याकडे शाडू मातीची गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती नक्कीच तुम्हाला ती घरातच करायची असते. आणि जर तुमच्याकडे प्लास्टर ऑफ पॅरिसची असेल तर तुम्ही ते बाहेर जाऊन ही स्वच्छ ठिकाणीच बघा, चांगल्या ठिकाणी तुम्हाला ती विसर्जन करायचे आहे. पण गणपती बाप्पांबरोबर काही ठिकाणी बघा शिदोरी पण देण्याची पद्धत असते. मग तुमच्याकडे जर ती पद्धत असेल तर ती तुम्ही फॉलो करावी. आता हे फक्त मूर्ती विसर्जन करतो, पण त्याच्याबरोबर ज्या काही वस्तू आहेत तर त्याचं काय करायचं ते पण तुम्हाला सांगते. आता बघा, नंतर आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन करून झाल्यावर आपली जी काही मूर्ती असणार आहे तर ती सुद्धा, म्हणजे तुम्ही तिकडे ती सुपारी ठेवलेली असेल किंवा किंबहुना आपल्या घरातली मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्ही अभिषेक करून घ्यावा. मग ती मूर्ती जागेवर ठेवावी. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पण तुम्हाला बघा गणपती बाप्पांबरोबर तुम्हाला घेऊन जायचं आहे. तर विड्याची पानं आहेत हे सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांबरोबर घेऊन जायचे आहेत. जी पाच फळे आहेत तर ती सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांबरोबर घेऊन जायची आहेत. काही ठिकाणी असं असतं की रोज गणपती बाप्पांची फळे बदलली जातात आणि मग त्याचा नैवेद्य दाखवला जातो. तर काही ठिकाणी असं असतं की रोज एक फळ कट केलं जातं आणि बघा त्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण केला जातो. कारण जेव्हा हे जर तुम्ही 10 दिवस ठेवला तर बघा तो अर्थात खराब होऊन जातो. मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही नैवेद्य म्हणून तुम्ही प्रसाद सर्वांना दिला तर उत्तम आहे. तर 10 दिवस गणपती बाप्पांना जो काही नैवेद्य आपण ठेवतो, अर्पण करत असतो, तर तो सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांबरोबर घेऊन जायचा असतो. मेन म्हणजे हे जे तांदूळ आहेत ना तर हे तांदूळसुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांबरोबर घ्यायचे आहेत. आणि मेन म्हणजे कलशातल्या पाण्याचं काय करायचं, तर बघा कलशातलं पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी कुठल्याही झाडाला अर्पण करून द्यावं, तुळशीला सोडून. जे काही बघा विड्याची पानं आहेत तर ती सुद्धा निर्मलात जाऊन द्यायची आहेत. आणि त्या पण पत्रीचा सुद्धा वापर केला होता तर त्या पत्रीसुद्धा तुम्हाला निर्मला जाऊन द्यायच्या आहेत. आणि जे काही तांदूळ आहेत तर ते तांदूळही तुम्ही बघा थोडेसे पक्षाला टाकू शकता आणि बाकीचे तुम्ही स्वतः आपल्या घरात वापरण्यासाठी घेऊ शकता. तर कलशामध्ये आपण 1 रुपया आणि सुपारी ठेवली आहे, ती सुद्धा तुम्ही स्वच्छ करून तुम्ही जेव्हा कलश स्थापना करायची असेल तर तेव्हा ती तुम्ही करू शकता. आणि तो 1 रुपयासुद्धा तुम्ही नंतर बघा वापरू शकता. जो काही नारळ आहे तर फोडून प्रसाद म्हणून सगळ्यांनी खायचा आहे. जेव्हा आपण गणपती बाप्पांना विसर्जन करण्यासाठी बाहेर जातो तर तेव्हा सुद्धा हा नारळ फोडला जातो आणि प्रसाद म्हणून आपण तो सगळ्यांना नाही देऊ शकत आणि आपणही ग्रहण करू शकतो. बघा गणपती बाप्पा जेव्हा आपण विसर्जन करत असतो ना तर जरी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं तरी सुद्धा सूक्ष्म स्वरूपात ते आपल्या घरात असतात. जेव्हा आपण हे सगळं विसर्जन करतो गणपती बाप्पांची मूर्ती तेव्हा लगेच ते मखर किंवा जे काही आपण सजावट केलेली आहे तर ही काढून घेण्याची घाई अजिबात कोणी करायची नाही आहे. कारण सूक्ष्म स्वरूपात गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान असतात. मग अशा वेळेस लाईटिंगसुद्धा आपल्याला चालू ठेवायची आहे. तुमच्या घरात जर तुम्ही अखंड दिवा लावलेला असेल किंवा गणपती बाप्पांच्या वेळेस जो काही दिवा लावलेला आहे तर तो दिवा किंवा समई असेल तर ती रात्रभर तशीच तेवत राहायला पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. कारण अर्थात गणपती बाप्पा त्या दिवशीसुद्धा आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात असतात. जेव्हा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी जातो तेव्हा
ते जानवजोड आहे ना आणि कापसाचं वस्त्र आहे तर ते सुद्धा आपल्याला बघा गणपती बाप्पांसोबतच ते विसर्जनसाठी घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी देता, कारण आजकाल मूर्ती दान केली जाते, मग अशा वेळेस ती तुम्हाला माती देतात किंवा थोडंसं बघा तो एक दगड देतात आणि मग ते तुम्हाला बघा तिथे ठेवायचं आहे आणि विसर्जन करून आल्यावर सुद्धा तुम्हाला तिथे गणपती बाप्पांची आरतीसुद्धा करायची असते आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवरचं जे काही खाली बघा तांदूळ आपण ठेवलेले आहेत अक्षदा, तर त्यासुद्धा तुम्हाला थोड्याशा बघा धान्यात टाकून आणि बाकीच्या मग तुम्ही पक्ष्यांना टाकून या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। अर्थात जे लोक शाडू मातीची गणपती बाप्पांची घरातल्या घरात विसर्जन करणार आहे तर त्यांना काय करायची तर बघा त्यांची मूर्ती घरातच विसर्जन होणार आहे, म्हणजेच मग त्या इथे काही ठेवायची गरज नाही। आणि कारण अर्थात बघा आपली मूर्ती आपल्या डोळ्यासमोरच आपल्या घरात ती विसर्जन होणार असते, मग त्यांना असं काही वेगळं करायची गरज नाही आहे। तर या पद्धतीने पप्पाचा निरोप घ्यायचा आहे। गणपती बाप्पा येऊन प्रत्येकाच्या घरात 3-4 दिवस झालेले आहेत आणि कधी म्हणजे लवकरात लवकर अनंत चतुर्दशी येईल आणि आपल्याला समजणार सुद्धा नाही। तर या 7 दिवसात जास्तीत जास्त गणरायाची तुम्ही सेवा करा, तुम्ही गणपती अथर्वशीर्ष पठण करा, जेवढी जास्त होईल तर तेवढं जास्तीत जास्त सेवा करा। घरात शांतता कशी राहील तर याची काळजी घ्या। घरात पाहुणे स्वरूपात साक्षात गणपती बाप्पाच आलेले आहेत, तर त्यांची पूजा करणं, त्यांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। आणि जेव्हा गणपती बाप्पा त्यांच्या घरी जाणार आहे तर अर्थात ते तुम्हाला मला फक्त सुख देणार आहे, तर आपले जे काही दुःख आहेत, त्रास आहेत, संकट आहेत तर ते सगळं घेऊन जाणार आहेत, म्हणून जास्तीत जास्त गणरायाची सेवा करायला चुकवू नका। तर आजच्यासाठी इतकंच, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।